पण अध्यक्ष महोदय, शेतात जाणाऱ्या शेत शिवार रस्त्यांच्या बाबतीमध्ये राज्य सरकारने प्रामुख्याने अतिशय कठोर भूमिका घेतली पाहिजे, चांगली भूमिका घेतली पाहिजे, पॉझिटिव्ह भूमिका घेतली पाहिजे. त्या दृष्टिकोनातून पावलं उचलणं गरजेचं आहे. अध्यक्ष महोदय, तुम्ही शेतकरी आहात, इथं बसलेले बरेचसे शेतकरी असतात, पण एखादा शेतकरी ज्यावेळेला शेतामध्ये जातो, पाऊस पडतो, पाऊस पडल्यानंतर पेरणीच्या वेळेपासून तर त्याच्या कापणीच्या पर्यंत, कापणी झाल्यानंतर माल काढेपर्यंत जो शेतकरी शेतामध्ये जातो अध्यक्ष महोदय, त्याचे हाल आमच्याकडनं, आपल्या सगळ्यांकडनं बघवले जात नाही. 2-2 किलोमीटर अध्यक्ष महोदय, 2-2 किलोमीटर अक्षरशः मटेरियलच्या थैल्या, खताच्या थैल्या 2-2 किलोमीटर आपल्या डोक्यावर उचलतात शेतकरी, आणि 2-2 किलोमीटर पर्यंत पाऊस पडण्याच्या अगोदर आणि खत जर का संपलं असेल तर रस्त्यापासून तिथपर्यंत पोहोचवण्याकरता आपल्या डोक्यावर घेऊन शेतकरी जात असतो. अध्यक्ष महोदय, की या हॅमच्या रस्त्याच्या धर्तीवरती आपण त्याच पद्धतीने 200 कोटी 300 कोटीचं पॅकेज जर का केलं आणि एका विधानसभा क्षेत्रामध्ये 2-2 किलोमीटर पर्यंत, एका गावासाठी 2-2 3-3 किलोमीटर पर्यंत जर का शेत शिवार रस्ते, शेतात जाणारे रस्ते, नॉन प्लॅन रस्ते, जे कुठेच कागदावरती आपल्याला दिसत नाही पण ते गरजेचे आहेत, अशा रस्त्यांना जर का आपण मान्यता दिली तर एक मोठा दुवा आपल्याला या माध्यमातून सरकारच्या पाठीशी, म्हणजे 18% सुद्धा पुढे राहणार नाही. अध्यक्ष महोदय, एकतर्फी सरकारवर प्रेम करणारं हे सरकार, हे राज्याची जनता आपल्याला प्रामुख्याने बघायला मिळेल.